इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिग्नलवर वाहन चालकांना कडाक्याच्या उष्म्यापासून बचाव करता यावा यासाठी प्रायोगिक तत्वावर सिडकोतील त्रिमूर्ती चौकात हीट शेल्टर उभारण्याचा संकल्प भाजपाचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सोडला आहे आणि याची संकल्पना युवा नेते दीपक बडगुजर यांची आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा बघता नागरिकांना खूप त्रास होत होता आणि दुपारच्या वेळेस काही नागरिक उन्हाचा कंटाळा करून सिग्नल पाळत देखील नव्हते. त्यामुळे दुहेरी नुकसान होतं की अपघातांचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता होती आणि नागरिकांना देखील प्रचंड मनस्ताप होत होता. तर त्यांचं कुठेतरी त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हीट शेल्टर आपण तिथे उभं राहावं असा मनामध्ये विचार आला आणि तो विचार आम्ही आमच्या आदरणीय नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्याशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी हीट शेल्टरची उभारणी करू शकता. वाहतुकीच्या पोलिसांच्या सर्व परवानग्या या सगळ्या गोष्टी आम्ही रितसर केल्या आणि त्यानंतर आम्ही ते हीट शेल्टर उभारले. नागरिकांमध्ये प्रचंड समाधान याबद्दल व्यक्त केलं जाते. सध्या आता फक्त त्रिमूर्ती चौकात आपण ती हीट शेल्टर उभारले आहे. पुढील काळामध्ये 4 ते 5 मोठ्या सिग्नलवर हीट शेल्टर उभारण्याचा आमचा मानस असणार आहे. सिग्नलवर तर 1 ते 2 मिनिटं प्रतीक्षामध्ये अक्षरशः आरोग्य बिघाडाला आमंत्रण असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांचे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी त्रिमूर्ती चौकात सिग्नलवर थोडीशी विश्रांती सावलीसोबत ही टॅगलाईन घेऊन तेथे हीट शेल्टर उभारण्यात येणार असल्याचं दीपक बडगुजर यांनी नमूद केले. काही दिवसांनी टप्प्याटप्प्याने या उपक्रमाचा विस्तार करून महानगरातील बहुसंख्य सिग्नलवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस दीपक बडगुजर यांनी बोलून दाखवला आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.